हो आमचं काढा इथे ते काय नमस्कार। आज आम्ही सर्वजण आपल्या पिंपरी पेंढारा या गावात सर्वजण आहोत। पिंपरी पेंढारा सोशल फाउंडेशनने आज देशामध्ये राममय वातावरण आहे या निमित्ताने आज पिंपरी पेंढारा गावामध्ये रक्तदानाचा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे तो खूप सुंदर आहे। आतापर्यंत कमीत कमी 60 ते 70 लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि अजून जास्तीत जास्त लोक याच्यामध्ये सहभागी होत आहेत। तर खूप सगळं आनंदाचं वातावरण आहे आणि मला खात्री आहे की हा कार्यक्रम असाच यशस्वी होईल आणि आता अजून वृक्षारोपणाचा देखील कार्यक्रम सुरू आहे। आता आम्ही तिकडे जाणार आहोत। धन्यवाद। दादा, आज आपल्या गावामध्ये शिबिर घेतलं, त्याच्या पाठीमागचं वैशिष्ट्य काय आहे? नमस्कार। प्रथमतः सर्वांना जय श्रीराम। आज अयोध्या या ठिकाणी श्रीराम जन्मभूमी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जात आहे। फक्त भारतातच नव्हे तर जगात आजचा उत्सव साजरा केला जात आहे। त्यात पिंपरी पेंढारे कुठेही मागे नाही असं म्हणण्यास हरकत नाही। अभिमान पिंपरी पेंढारचा। आज आम्ही श्रीराम जन्मभूमीच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा या निमित्त पिंपरी पेंढारमध्ये विविध कार्यक्रमांचं नियोजन केलं होतं। त्यामधील एक कार्यक्रम म्हणजे रक्तदान शिबिर आणि आज अतिशय अभिमानाने सांगायला आम्हाला आनंद होत आहे तर 175पेक्षा जास्त रक्तदान शिबिरामध्ये लोकांनी सहभाग घेऊन 175 बॅगचा संकलन झालेलं आहे आणि निश्चित ते कौतुकास्पद आहे का एक राष्ट्रहिताचं जे कर्तव्य आहे ते आमच्या सर्व पिंपरी पेंढारकरांनी प्लस खामुंडेकर हेही या ठिकाणी जॉईन झाले। त्या सर्वांनी जे राष्ट्रहिताचं कर्तव्य पार पाडलं त्याबद्दल आम्ही सर्वांचे मनपूर्वक आभारी आहोत। यानंतर आता आपल्याकडं मिरवणुकीचा कार्यक्रम असणार आहे, शोभायात्रा, त्यानंतर दीपोत्सव आणि त्यानंतर गोपीनाथ महाराज जरांगे पाटील यांचं संगीत रामायणाचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर समस्त ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। असे अनेक उपक्रम या दिवशी आम्ही घेतलेले आहे। तसेच जी स्मशानभूमी आहे तिला आम्ही स्वर्गभूमी बनवण्यासाठी तो उपक्रम हाती घेतला होता। त्याही ठिकाणी आज झाडांची लागवड करून वृक्षारोपण करून त्याही ठिकाणी एक आम्ही आगळा उपक्रम केला आहे आणि एक आदर्श असे उपक्रम आम्ही आज या ठिकाणी पार पडलेले आहेत। निश्चित मी समस्त पिंपरीकरांचे आभार मानतो का त्यांनी या उपक्रमासाठी आम्हाला देणगी रूपाने जी काही मदत दिलेली आहे निश्चित ते दरवेळेस आम्हाला मदत करत असतात आणि त्यांच्या या सहकार्यामुळे येणाऱ्या काळामध्ये फाउंडेशन अधिक मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्यास सतर्क झालेलं आहे। मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सगळ्यांना या दिनाच्या शुभेच्छा देतो। जय श्रीराम। विचारण त्यांना अण्णा, आपल्या गावात आज शिबिर आहे, काय सांगू शकतो तुम्ही? आज आपल्या गावामध्ये पिंपरी पेंढार या ठिकाणी राममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने जे रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व युवकांनी आणि महिलांनी देखील भाग घेतलेला आहे। जे प्रभू रामचंद्र यांनी आपल्या आईच्या वचनाखातीर
त्या त्याच्या राज्याला ठोकर मारली आणि वनवासात गेले, तर त्यांच्यामध्ये एवढं शक्ती होती, ताकद होती आणि रामांनी आपल्याला एक पुरुषोत्तम हा दृष्टिकोन दिला. तो त्या महिलांनी देखील आज या निमित्ताने रक्तदान शिबिर करून समाजाला दाखवून दिलं की आम्ही सुद्धा कमी नाही, आम्ही त्याग करू शकतो आणि सर्वांसाठी रक्तदान करून आज अनेकांची जीव वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करू शकतो. हे महिलांनी आणि युवकांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तर या निमित्ताने मी सर्वांना आभार मानतो, धन्यवाद देतो आणि रक्तदान शिबिर अतिशय उत्तमपणे चाललेलं आहे त्याच्याबद्दल युवा प्रतिष्ठानला देखील धन्यवाद देतो. धन्यवाद. दादा आज शिबिर आहे तर आतापर्यंत कशा पद्धतीचं नियोजन झालं? आज श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त आज आमच्या गाव पिंपरी पेंढार या ठिकाणी आमच्या सर्व धर्माचे मुस्लिम बांधव असतील किंवा हिंदू बांधव असतील सर्व हिरियांनी भाग घेऊन आज आमचं सोशलिस्ट फाउंडेशन पिंपरी पेंढार यांच्या वतीने सर्व मित्रमंडळीच्या वतीने युवा वर्ग यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. तरी त्यासाठी आज 150+ रक्तदान होणार आहे. त्या निमित्ताने आम्ही सकाळपासून 8-8:30 वाजल्यापासून तर इथं नाश्त्यासाठी पोहे, केळी, चहा, बिस्किट असा अल्पोपहाराचा कार्यक्रम राबवला आहे. तरी यात चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद इथे भेटलेला आहे सर्व युवा वर्गाचा. तरी आज आमच्या ठिकाणी 150+ रक्तदान झालेलं आहे. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. नाही मी हे बघ ना बॅक टू बॅक व्हिडिओ चालू आहे बाबा. एवढं डीप न्यूज नका देऊ. तुम्ही न्यूज मध्ये येता का? अपना माझी पहिली वेळ आहे पण मी आत्ता जीवन आलो त्याने 10 मिनिटं. अच्छा ओके, काही अर्थ नाही. नाही मी हे बघ ना बॅक टू बॅक व्हिडिओ चालू आहे बाबा. एवढं डीप न्यूज नका देऊ. तुम्ही न्यूज मध्ये येता का? अपना Oh, aku nek manfaat apa? Udah bodoh, no.